Hello student, today we are going to learn about phrases and sentence. What is phrases? Phrases means a group of words. Phrases are mixed with the help of some describing word. For example, a bright blue sky, a lot of water, a beautiful red flower, a young handsome prince. मुलांनो, वरील उदाहरणातील शब्दांच्या या गटातून काही अर्थ समजतो, परंतु संपूर्ण अर्थबोध होत नाही. यामध्ये कर्ता व क्रियापद नाहीत. ज्यामधून काही अर्थबोध होतो, काहीसा अर्थबोध होतो, परंतु संपूर्ण अर्थबोध होत नाही. आणि ज्यामध्ये कर्ता व क्रियापद नसतात, अशा शब्दरचनेस फ्रेजेस म्हणजे शब्दगट असे म्हणतात. आता आपण सेंटेन्स म्हणजेच वाक्य आणि या वाक्यात फ्रेजेसचा कसा वापर होतो ते पाहूया. कर्ता व क्रियापद तसेच इतरही काही शब्द वापरून म्हणजेच फ्रेजेस वापरून सेंटेन्स बनते. आता पुढील रचना आपण काळजीपूर्वक वाचूया. अ कॅट, अ व्हाईट कॅट, अ स्मॉल व्हाईट कॅट, अ फॅट स्मॉल व्हाईट कॅट, अ फॅट स्मॉल व्हाईट कॅट ड्रिंक्स मिल्क. यातील पहिले 4 शब्दसमूह जे आहेत ते फ्रेजेस आहेत आणि शेवटचे 5वे सेंटेन्स म्हणजेच वाक्य आहे. कारण यात कॅट हा कर्ता व ड्रिंक्स हे क्रियापद आहे आणि ते अर्थपूर्ण आहे. म्हणजेच अ कॅट, अ फॅट स्मॉल व्हाईट कॅट ड्रिंक्स मिल्क. यातून आपल्याला अर्थ समजतो की कॅट म्हणजेच मांजर काय करते तर दूध पित आहे आणि ते मांजर कशा आहे तर फॅट स्मॉल व्हाईट. आणि मित्रांनो, हे जे वाक्य आहे त्यातील पहिल्या अद्याक्षराची सुरुवात नेहमीच कॅपिटल अक्षराने होते. आता आपण काही उदाहरणं पाहूया. An apple, a big red sweet apple. I like a big red sweet apple. मुलांनो, ऍपल या फळाचे वर्णन बिग रेड स्वीट या शब्दांनी केलेले आहे. म्हणूनच बिग रेड स्वीट हे डिस्क्रायबिंग वर्ड आहे. त्यामुळे अ बिग रेड स्वीट ऍपल या शब्दरचनेला आपण फ्रेजेस असे म्हणूया. तसेच आय लाईक अ बिग रेड स्वीट ऍपल या वाक्यात आय हा कर्ता आहे, तर लाईक हे क्रियापद आहे आणि इतर शब्द फ्रेजेस आहेत आणि या सर्वांनी मिळून हे वाक्य बनलेले आहे. आय लाईक अ बिग रेड स्वीट ऍपल. अ फ्लावर, अ रेड ब्युटिफुल फ्लावर फ्रेजेस. आणि सेंटेन्स लुक, देअर्स अ रेड ब्युटिफुल फ्लावर. अ ट्री, अ बिग ग्रीन ट्री. बर्ड्स आर सिटिंग ऑन अ बिग ग्रीन ट्री. अ लायन, a big strong lion. We see a big strong lion in a zoo. A rabbit, a small soft white rabbit. Raj saw a small soft and white rabbit under a tree. A van, a new violet van. There's a new violet shiny van. A fish, a big golden fish. Mallar was caught a big golden fish. A big golden fish it is a phrases and Mallar was caught a big golden fish is sentence. An old man, a clever thin old man. A clever thin old man was walking in the garden. A mouse, a small dirty mouse. The cat ran after a small dirty mouse. A rock, rock means big stone, मोठा दगड. A black hard rock. A black hard rock is in the corner of garden. A wall, a short thick wall. There's a short thick wall between Ajay's and Vijay's house. A pillow, a pink soft pillow. Rita likes a pink soft pillow. A nose, a small nose. She has a small nose. An umbrella, an umbrella. A new red umbrella. Father brought a beautiful nice umbrella. Father brought a new red umbrella. A cup,
a hot white cup. Mother drinks a hot cup of tea. A house, a new beautiful house. This is a new beautiful house. A pair of socks, a pair of socks. मुलांनो इथे पेअर म्हणजे जोडी, पायमोज्यांची जोडी. A pair of blue new socks. Deepa is wearing a pair of new blue socks. A parrot, a green young parrot. Ajay saw a green young parrot on a tree. A ribbon, a red nice shiny ribbon. Meena tie a knot with a red nice shiny ribbon. A biscuit, a round crunchy biscuit. Sonu likes a round crunchy biscuit. An orange, an orange, a ripe juicy orange. Manoj eats a ripe juicy orange. An elephant, a big strong elephant. A big strong elephant. A big strong elephant has a long trunk. A star, a bright shiny star. We see a bright shiny star in the sky. मुलांनो, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का? या ठिकाणी आपण काही शब्दांच्या नामापूर्वी ए हे उपपद म्हणजेच ए हे आर्टिकल, तर काही नामांपूर्वी एन हे आर्टिकल लावलेले आहे. ए हे आर्टिकल मोजता येणाऱ्या एकवचनी सामान्य नामांपूर्वी लावतात, तर एन हे आर्टिकल ए ई आय ओ यू या वॉवेल्स म्हणजे स्वरांनी सुरू होणाऱ्या नामापूर्वी लावतात. तसेच काही शब्दांचं पहिलं अक्षर स्पेलिंग वेगळं असलं, एच उदाहरणतः आवर स्पेलिंग आहे HHOUR पण उच्चार होतो आवर. अ चा उच्चार होतो म्हणून आवरच्या पुढे एन हे उपपद लावतात. या आर्टिकलचा आपण पुढच्या तासाला सविस्तर अभ्यास करणार आहोत. आज आपण फ्रेजेस आणि सेंटेन्स याचा अभ्यास केलेला आहे. आता या बाबतीत तुम्हाला थोडाफार होमवर्क दिलेला आहे. काही शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत. कोणते शब्द? क्लीन, फॅट, लिटल, कोल्ड, रॉ, थिक्स या शब्दांपासून तुम्ही फ्रेजेस आणि सेंटेन्स दोन्ही बनवायची आहेत. थँक्यू.